नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या स्वयंपाक आणि सफर या नवीन यूट्यूब चॅनलवर. आपल्या या सफरची सुरुवात आपण एका पावन आणि जागृत देवस्थानाच्या दर्शनाने करणार आहोत. ते म्हणजे राजस्थानमधील खाटू श्यामजींचे. आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला घेऊन जाणार आहे खाटू नगरीत, जिथे आपण बाबांचे दर्शन घेऊच, पण सोबतच राजस्थानची संस्कृती आणि तिथल्या पदार्थांचा आस्वादही घेणार आहोत. तर हा भक्ती आणि चवीने भरलेला प्रवास शेवटपर्यंत नक्की बघा. आणि जाता जाता महत्त्वाचं म्हणजे मी या व्हिडिओमध्ये तिथे लागणारे जे काही बजेट आहे ते देखील मी सांगणार आहे, जे सामान्य लोकांना परवडेल. आता मी तुम्हाला श्याम बाबांची कथा सांगणार आहे. खाटू श्याम हे प्रत्यक्षात महाभारतातील भीमपुत्र घटोत्कच आणि अहिल्यावती यांचे पुत्र बर्बरिक आहेत. ते लहानपणापासूनच अतिशय पराक्रमी योद्धा होते. त्यांनी भगवान शिवाच्या तपस्येमुळे असे 3 बाण प्राप्त केले होते, ज्यांच्या सहाय्याने ते संपूर्ण जगाचा विजय मिळवू शकत होते. महाभारताचे युद्ध सुरू असताना बर्बरिक युद्ध पाहण्यासाठी निघाले होते. त्यांची एक प्रतिज्ञा होती, जो पक्ष हारेल मी त्यांच्या बाजूने लढेल. श्रीकृष्ण जाणत होते की जर कौरव हारू लागले तर बर्बरिक त्यांच्या बाजूने लढतील आणि पांडवांचा पराभव होईल. श्रीकृष्णाने एका ब्राह्मणाचे रूप घेऊन बर्बरिककडे त्यांचे शिष्य दान म्हणून मागितले. बर्बरिकने आनंदाने आपले शिश कापून श्रीकृष्णाला अर्पण केले. त्यांच्या या त्यागामुळे प्रसन्न होऊन श्रीकृष्णाने त्यांना वरदान दिले की कलियुगात तू माझ्या श्याम या नावाने ओळखला जाशील. राजस्थानमधील शिकर जिल्ह्यात खाटू नावाच्या गावात हे भव्य मंदिर आहे. हारे का सहारा असे मानले जाते की जो माणूस सर्व बाजूने हारलेला असतो त्याला बाबा श्याम नक्कीच आधार देतात. म्हणूनच त्यांना हारे का सहारा म्हणतात. ते भक्तांना भरभरून आशीर्वाद देतात. त्यांचे काही घोषणा वाक्य आहेत. हारे का सहारा बाबा श्याम हमारा, शीश के दानी तीनों बांध के धारी, खाटू नरेश की जय, असे त्यांचे काही घोषणा वाक्य आहेत. त्यांचं खाटू श्यामजींचा मुख्य उत्सव हा फाल्गुन मेळा असतो. होळीच्या काही दिवसाआधी हा मेळा भरतो, जिथे लाखो भक्त पदयात्रा करत आणि हातात निशाण घेऊन दर्शनासाठी येतात. हे आहे श्यामकुंड. हे श्याम मंदिराच्या परिसरातील अत्यंत पवित्र आणि चमत्कारिक ठिकाण मानले जाते. पौराणिक कथेनुसार भगवान श्रीकृष्णाला आपले शीश दान केल्यानंतर बर्बरिकांचे शीश खाटू गावातील ज्या ठिकाणी जमिनीत गाडले गेले होते तिथेच हा कुंड आहे. अनेक वर्षानंतर एका गायीच्या सडांमधून तिथे आपोआप दूध वाहू लागले. तेव्हा खोदकाम केल्यावर तिथे बाबांचे शीश प्रकट झाले. कुंडाचे धार्मिक महत्त्व असे आहे की असे मानले जाते की या कुंडातील पाणी अत्यंत पवित्र आहे. भक्तांची अशी श्रद्धा आहे की श्याम कुंडात स्नान केल्याने माणसांचे सर्व पाप धुतले जातात आणि रोगांपासून मुक्ती मिळते. श्यामजींच्या दर्शनापूर्वी अनेक भक्त या कुंडात स्नान करतात आणि त्यांचे पाणी अंगावर शिंपडतात. इथे बाबांचं शीश मिळाल्यामुळे या कुंडाला श्यामकुंड असे नाव दिले आहे. दर्शन घेतल्यावरती आम्ही लगेचच आमच्या बॅगा घेतल्या, चेकआउट केलं आणि जयपूरला निघालो. कारण आमचं जयपूर ते पुणे असं तिकीट त्याच दिवशी संध्याकाळी 7चं होतं. आमच्याकडे वेळ फार कमी होता. जवळपास साधारणतः आमच्याकडे 8 तास होते बाबांचं दर्शन घेतल्यावरती. मग आम्ही पटापट चेकआउट केलं, नाश्ता वगैरे केला आणि तिथून आम्ही निघालो जयपूरसाठी. तर जयपूरसाठी आम्ही तिथून प्रायव्हेट बसेस अवेलेबल होत्या. 150 रुपये तिकीट होतं. जयपूरला पोहोचल्यावरती आम्ही तिथे एक रूम बुक केली, तिथे बॅगा ठेवल्या आणि हॉटेल्सचीच एक कॅब होती जी 2000 रुपये त्यांनी आम्हाला चार्जेस सांगितले होते. जयपूरमधले काही ठिकाणं फिरवायचे. ते 12 ठिकाणं फिरवणार होते, पण आमच्याकडे वेळ कमी असल्यामुळे आमच्याकडे 4 ते 5 तास होते फिरण्यासाठी. तर आम्ही एक जलमहाल वगैरे असे एक 4-5 स्पॉट आम्ही तिथे फिरलो सुरू केलं. हे आहेत जयपूरचे सवाई महाराज. यांचे दर्शन घेऊन आम्ही पुढचा प्रवास सुरू केला. हे आहे अल्बर्ट हॉल म्युझियम. या म्युझियमची पायाभरणी 1876 मध्ये वेल्सचे राजकुमार अल्बर्ट जयपूरला आले होते. त्यांच्या स्मरणार्थ इमारतीचा पाया रचला गेला होता. याचं उद्घाटन 1887 मध्ये महाराजा सवाई मदोनसिंह द्वितीय यांच्या काळात हे संग्रहालय लोकांसाठी खुले करण्यात आले. इमारतींच्या भिंतीवर रामायण, महाभारत आणि इतर जागतिक संस्कृतीमधील चित्रे कोरलेली आहेत. या संग्रहालयात विविध गॅलरीज असून त्यात प्राचीन वस्तूंचा मोठा साठा आहे. इजिप्शियन मम्मी हे या संग्रहालयाचे सर्वात मोठे आकर्षण आहे. येथे 2300 वर्षांहून अधिक जुनी तुतू नावाची एक मम्मी जपून ठेवली आहे. येथे प्राचीन नाणी, संगमरवरी पुतळे, मातीची भांडी, गालिचे आणि मौल्यवान दागिने पाहायला मिळतात. राजपूत आणि मुघल काळातील तलवारी, ढाली येथे मांडल्या आहेत. याच्यात राजस्थानचे प्रसिद्ध पेंटिंग्सचा मोठा संग्रह आहे.
याच्यामध्ये हे म्युझियम पाहण्यासाठी सकाळी 9 ते संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हा म्युझियम चालू असतो. रात्रीही 7 ते 10 नाईट टुरिझम म्हणून हा म्युझियम चालू ठेवण्यात येतो. रात्रीच्या वेळी म्युझियम रंगीबेरंगी दिव्यांच्या रोषणाने अतिशय सुंदर सजवले जातात. चला तर मग बघूया अल्बर्ट हॉल म्युझियम. हे आहे मौज महाल. इथे एकाच ठिकाणी अनेक गमतीशीर गोष्टी पाहता येतात. येथे प्रसिद्ध सेलिब्रिटी आणि ऐतिहासिक व्यक्तींचे मेणाचे पुतळे आहेत. आरशांचे एक मोठे जाळे आहे. भुलभुलैया जिथून बाहेर पडणे अत्यंत मजेशीर असते. हॉरर हाऊस आहे. भीतीदायक अनुभव घेणे इच्छिणाऱ्यांसाठी एक खास ठिकाण आहे. 3D आर्ट गॅलरी आहे. त्या अशा पेंटिंग्स आहेत ज्यांच्यासोबत फोटो काढल्यास ते जिवंत वाटतात. 5D सिनेमा आहे. लहान मुलांसाठी खेळ आणि विविध फोटो पॉइंट सुद्धा आहेत.
तर इथे तुम्ही जयपूरला गेल्यावर एकदा नक्की भेट द्या. खूप छान ठिकाण आहे. हा आहे जलमहाल. मानसागर तलावाच्या मध्यभागी स्थित आहे. याचे बांधकाम 18व्या शतकात महाराजा सवाई जयसिंह द्वितीय यांनी करवून घेतले. हा महाल राहण्यासाठी नसून राजांच्या शिकारीच्या मोहिमेदरम्यान विश्रांती घेण्यासाठी आणि बदक शिकारीसाठी वापरला जात असे. हा महाल पाहताना आपल्याला एक मजली वाटतो, पण प्रत्यक्षात तो 5 मजली आहे. जेव्हा तलाव पूर्ण भरलेला असतो तेव्हा खालचे 4 मजले पाण्याखाली असतात आणि फक्त वरचा एक मजला दिसतो. याचे बांधकाम राजपूत आणि मुघल वास्तुकलेचा एक उत्तम संगम आहे. हा महाल वालुकामय दगडांनी बनवलेला आहे. महालाच्या छतावर एक अतिशय सुंदर बाग आहे, ज्याला चमेली बाग म्हणतात. येथून नाहरगड किल्ल्याचे आणि अरवली पर्वतरांगांचे विहंगम दृश्य दिसते. रात्रीच्या वेळी जेव्हा महालावर दिवे लावले जातात तेव्हा त्यांचे पाण्यात पडणारे प्रतिबिंब पाहण्यासारखे असते. सध्या पर्यटकांसाठी हा महाल आत जाण्यास बंदी आहे. हा आहे हवा महाल. हवा महाल बघितल्याच्या नंतर राजस्थानी थाळीचा आस्वाद घेतला आणि परतीच्या प्रवासाला सुरुवात केली. तिथून 6:15 स्टेशनवरती पोहोचल्याच्या नंतर आमचा प्रवास जयपूर टू पुणे हा प्रवास सुरू झाला. राजस्थान फिरून झाले आहेच, तर आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत राजस्थानी रेसिपी, जी आहे गट्टेची सब्जी. तर ती सब्जी बनवण्यासाठी लागणारे साहित्य आहे: 1 वाटी बेसन, 1 वाटी दही, लाल तिखट, हळद, धने पावडर, कांदा लसूण मसाला, मीठ, 1 कांदा बारीक चिरलेला, 1 टोमॅटो, 7 ते 8 लसूण पाकळ्या, अर्धा इंच अद्रक, 1 हिरवी मिरची आणि कोथिंबीर बारीक चिरलेली, आणि मोहरी, जिरे, ओवा आणि तेल. कृती: गट्टे बनवण्यासाठी एका ताटात बेसन घ्या. त्यामध्ये हळद, लाल तिखट, ओवा, 1 चमचा तेल, 1 चमचा दही आणि चवीनुसार मीठ आणि थोडंसं पाणी घालून घट्टसर मळून घ्या. मळून झाल्यावर त्याचे लांबट गोळे तयार करा. गॅसवर एका कढईत पाणी गरम करायला ठेवा. त्यात तयार केलेले गोळे उकळून घ्या. 7 ते 8 मिनिटं लागतील साधारणतः. 1 वाटी दही, त्यात हळद, 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा कांदा लसूण मसाला, अर्धा चमचा धने पावडर घालून मिक्स करून घ्या. 1 टोमॅटो, 7 ते 8 लसूण पाकळ्या, अर्धा इंच अद्रक, 1 हिरवी मिरची या सगळ्यांची पेस्ट तयार करून घ्या. गोळे उकळून थंड झाल्यावर बारीक अर्धा इंचाचे किंवा 1 इंचाचे जसे तुम्हाला आवडतील तसे गोळे कट करून घ्या. कढईमध्ये तेल गरम करायला ठेवा. त्यात मोहरी, जिरे घाला. ते तडतडल्यावर त्यात बारीक चिरलेला कांद्याला गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेतला. गुलाबी रंग आल्यावर त्यात टोमॅटो पेस्ट घाला. तेल सुटेपर्यंत छान असं परतून घ्या. त्यात मिक्स केलेले दही घाला आणि छान एकजीव करून घ्या. अर्धा ग्लास पाणी घाला. उकळी येऊ द्या आणि वरून चवीनुसार मीठ घाला. उकळी आल्यावरती त्यात बारीक चिरलेले जे गट्टे आहेत ते सोडा आणि वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला. 3 ते 4 मिनिटं छान अशी उकळी येऊ द्या. भाजीसोबत खायला फुलके तयार करून घ्या. मस्त अशी गट्टेची सब्जी आणि फुलक्यांचा आस्वाद घ्या. रेसिपी तयार आहे.
रेसिपी तर बनवून झाली आहे. आता वळूयात महत्त्वाच्या मुद्द्याकडे, ते म्हणजे ट्रिपसाठी लागणारे बजेट. चला मग आता बजेट बघूयात. सालासर बालाजी आणि जयपूर ही ट्रिप जर प्लॅन करायचा असेल तर त्यासाठी लागणारा खर्च तो असा आहे. सालासर बालाजी आणि खाटूश्याम हे 3,840 रुपये होतात आणि जयपूर हा 4,000 रुपयाची, जयपूरसाठी 4,000 रुपये लागतात. ते कसं, खाटूश्याम ते जयपूर बस 150 रुपये लागतात. हॉटेल्स रूमसाठी 700 रुपये, कॅब तिथे फिरण्यासाठी हॉटेल्सच्या भेटतातच, ते 2,000 रुपये घेतात आणि जेवण वगैरे 500 रुपये. पुन्हा रिटर्न जयपूर ते पुणे यायचं असेल तर 780 रुपये, असं टोटल 4,130 रुपयाचा खर्च होतो. जर तुमच्याकडे 8,000 रुपये असतील तर तुम्ही तीनही गोष्टी करू शकता: खाटूश्याम, सालासर बालाजी आणि जयपूर. तर असा होता माझा खाटूश्याम दर्शनाचा आणि राजस्थान प्रवासाचा अनुभव. आशा आहे की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आणि दिलेली माहिती उपयोगी वाटली असेल.